सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. आज आपण जाणून घेणार आहोत गुरु अस्ताविषयी. 17 जुलै या दिवशी गुरु महाराजांचा अस्त झालेला आहे. 17 जुलै ते 9 ऑगस्ट या काळामध्ये गुरु अस्त हा काळ सुरू आहे. तर या गुरु अस्ताचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो, या काळात कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणते उपाय करावेत, हे आपण अगदी साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता बृहस्पती म्हणजे देवगुरु. ज्ञान, धर्म, शिक्षण, करिअर, विवाह, संतती, भाग्य, धन, सुख आणि समृद्धीचा कारक ग्रह म्हणजे गुरु महाराज आहेत. त्याच्यामुळे पत्रिकेत जर आपले गुरु बलवान असतील तर जीवनात प्रगती, यश आणि चांगल्या संधी नक्की मिळतात. पण 17 जुलै पासून गुरु महाराज कर्क राशीमध्ये अस्त झाले आहेत. आता अस्त ग्रह म्हणजे काय? अस्त म्हणजे काही नष्ट होत नाही. जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या जवळ येतो तेव्हा त्याचे तेज सूर्यामुळे झाकोळलं जातं. त्याच्यामुळे त्याची शुभ फळं देण्याची क्षमता काही प्रमाणामध्ये कमी होते. म्हणूनच जेव्हा रवी सोबत एखादा ग्रह आला की तो अस्त होतो. म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये या काळामध्ये विवाह, गृहप्रवेश, मुंज, नवीन व्यवसायांची सुरुवात, जमीन खरेदी किंवा मोठमोठ्या गुंतवणुकी शक्य असल्यास पुढे ढकलण्याचा सल्ला दिला जातो. आता या गुरु अस्ताचा प्रभाव जर आपण पाहिला तर मेष ते मीन या सर्व 12 राशींवर कमी अधिक प्रमाणात जाणवणार आहेच. विशेषतः धनु आणि मीन राशीच्या व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी, कारण मीन आणि धनु राशीचे राशी स्वामी हे साक्षात गुरु महाराज आहेत. त्याचप्रमाणे मेष आहे, कर्क आहे, सिंह राशीच्या व्यक्तींनीही आरोग्य, खर्च आणि महत्त्वाचे निर्णय याबाबत विशेष सावध राहणं आवश्यक आहे. आता आपण म्हणत आहोत की 9 ऑगस्टला गुरु महाराज उदय होणार आहेत. 9 ऑगस्टला गुरु महाराज पूर्वेकडे उदय होणार आहेत. पण त्याचं संपूर्ण बळ लगेच परत मिळतं असं नाही. या काळात त्यानंतर काही दिवस त्याचा स्तंभी काळ असतो आणि मग हळूहळू गुरुचं बळ त्याला प्राप्त होतं. त्याच्यामुळे या काळामध्ये कामामध्ये विलंब, अडथळे किंवा अपेक्षित यश उशिरा मिळू शकतं. विशेषतः ज्यांना गोचर भ्रमणातून गुरु महाराज 6वे, 8वे आणि 12वे जात आहेत तर त्यांनी अधिक संयम ठेवणं आवश्यक आहे. कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. नवीन गुंतवणूक विचारपूर्वक करा. अनावश्यक खर्च टाळा. गुरु अस्ताचा प्रभाव मेष ते मीन सर्व राशींवर असल्यामुळे सर्वच राशीच्या जातकांनी गुरु महाराजांची उपासना करणं अत्यंत आवश्यक आहे. तर दर गुरुवारी आपण श्री गुरुदेव दत्त हा नामजप करू शकतो. त्याच्यानंतर गुरु महाराजांच्या पौराणिक मंत्रांचा जप करू शकतो. पिवळी वस्त्र धारण करू शकता. पिवळा रुमाल स्वतःसोबत ठेवू शकता. रोज विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता. शिवाभिषेक करू शकता. मंदिरात जाऊन सेवा करू शकता. आणि मुख्य म्हणजे आपल्या गुरुतुल्य व्यक्तिमत्वांचा आदर करणं अत्यंत आवश्यक आहे. श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यामुळे गुरुची कृपा प्राप्त होते असं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं. पण लक्षात ठेवा, गोचर ग्रहांचे परिणाम प्रत्येकाच्या जन्मकुंडलीनुसार वेगवेगळे असतात. त्याच्यामुळे कोणताही अंतिम निष्कर्ष वैयक्तिक कुंडलीचा विचार करूनच काढला जातो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला अशा धार्मिक माहितीसाठी फॉलो नक्की करा. धन्यवाद. जय ज्योतिष.